दाल पकवान खाऊन तुम्ही कधीच पकणार नाही. भाई काय ही चटणी काय. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सर्व. मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद. आता तुम्हाला वाटेल की इंट्रो तर रात्रीच आहे आणि जे स्पॉट्स कव्हर केले ते सकाळच्या टाईमला म्हणजे दुपारच्या टाईमला होता. तर सीन असं झालं, आम्ही स्पॉट्स कव्हर केले पण जो मेन इंट्रो होता त्यात आमचा माईक बंद होता, त्याच्यामुळे तो प्रॉपर आलाच नाही. तर त्याच्यासाठी आम्ही परत एक इंट्रो शूट करतोय. तर उल्हासनगरचे आज आपण स्पॉट्स कव्हर केलेत, तर चला मग पूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आता आपण आलो उल्हासनगर 3 नंबरमध्ये आणि इथे ना तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता. त्या प्रवेशद्वारपासून जर स्ट्रेट गेलं तर आपलं पहिलं लोकेशन येणार आहे जे की बेस्ट डोली नाश्ता. आणि इथलं दाल पकवान आणि ना दाल सँडविच खूप फेमस आहे. तर आता आपण ते ट्राय करूयात. चला भाई, एक दाल पकवान और दाल सँडविच खाणे का. तर आता आपण दाल पकवान आणि दाल सँडविच घेतलेले आहे. त्याची तुम्ही मेकिंग बघा, नंतर आल्यावरती आपण खाऊन टेस्ट करून बघू कसं लागतंय. तर मित्रांनो, आपले ना दाल पकवान आणि दाल सँडविच या दोन्ही डिशेस आलेले आहेत. आता पहिला आपण दाल सँडविच खाऊन बघूया. म्हणजे दाल सँडविचचं सीन कसं आहे, 2 ब्रेड घेतले, डाळमध्ये फुल भिजवले आणि त्याच्यावरती ना चटणी वगैरे टाकून दिले. म्हणजे ना ब्रेड एकदम मऊसूद झाले, म्हणजे ब्रेडने पूर्ण दाल ऑब्झर्व केले आणि डाळीला ना एकदम मस्त अशी टेस्ट आहे. म्हणजे मला वाटेल की डाळ तिखट असेल, पण डाळ तिखट नाही. ही जी ग्रीन चटणी आहे ना, ह्याने जरा तिखटपणा येतो जरा. आणि त्याच्यासोबत जे कांदे टाकलेत ना, कांद्याचा क्रिस्पीपणा आणि हे सँडविच. आणि ह्याच्यासोबत आहे ना म्हणजे ब्रेडचा पकोडा दिला आहे. पकोडा बोलतात, म्हणजे आपलं बटाट्याची भजी आहे. मस्त अशी भजी आहे, बटाट्याची साल. एक नंबर. बटाट्याची भजी आपली नॉर्मल भजी असते तशीच आहे. जरा याचं आवरण आहे ना ते जरा जास्त म्हणजे जाड आहे. मीठ मोस्टली आहे ना म्हणजे जी काय बोलतात त्याला, म्हणजे पातळ आणि जर क्रिस्पी असेल ना एक नंबर लागतं. आणि आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे दाल पकवान, जे की मी कधी खाल्लेली नाही. आणि एका जागी आपण खायला गेलेलो, जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत असेल, तेव्हा मी एक गोष्ट बोललेलो, पण आता ती गोष्ट विसरून जाऊया आणि दाल पकवान ट्राय करूया. दाल पकवानमध्ये ना म्हणजे दाल पकवानची म्हणजे ही डाळ वेगळी आहे, याला पकवान बोलतात आणि ही डाळ आहे. तर ह्याच्यामध्ये ना ग्रीन चटणी टाकली आणि तुम्ही बघू शकता मसाले वगैरे टाकलेत, कांदा वगैरे टाकून ना मस्त असं सजवून दिलं त्यांनी. आता पहिलं मी आहे ना फक्त हे सगळं मिक्स करायचं. हे मिक्स केल्याशिवाय ना भाई टेस्ट फिका आहे, ये अगर मिक्स नाही किया तो. मस्तपैकी आपली अशी डाळ मिक्स झालेली आहे. एक पहिली मी ह्याचीच बाईट घेतो. भाई साहब, खाली पडलं. प्लेट ह्यांनी जरा मोठी द्यायला पाहिजे होती. हे ऐसा लेने का. आणि मस्त वेगळे भाई, हा दाल पकवान खाऊन तुम्ही कधीच पकणार नाही. अशी टेस्ट आहे ना, मग पकवान एवढं क्रिस्पी आहे. म्हणजे एका प्रकारे जर बघायला गेलं ना, आपली पुरी असते ना, पुरी ती जर क्रिस्पी केली तुम्ही तशी टेस्ट लागेल. आणि मस्त आहे. डाळीसोबतचं जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे तिखट, त्यानंतर जरा आंबटपणा, कांद्याचा जो क्रिस्पीपणा आणि हे जे पकवान आहे एक नंबर. शेवपुरीची पुरी असते ना, छोटी पुरीची टेस्ट कशी लागते तशी ती मोठ्या पुरीची टेस्ट आहे. आता आहे ना ह्याची प्राईस देखील 50 रुपये. ह्या दोन्हीचे प्राईस 50 रुपये आहे आणि एक नंबर टेस्ट आहे याचे. ह्या दोन्हीसाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. आता ह्या डिशेस आपण संपूया आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला. चला. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनला आलेलो, पण आलेलं पचका झालं आहे. आम्ही आहे ना राजू अंडा भजिया शोधत आलेलो आणि आम्हाला मॅपवर टाकले राजू भजियावाला आले. तिथे तुम्ही बघू शकता भजी बिजी मस्तपैकी लावले. पण आहे ना असे 2 लोकेशन आहेत, एक राजू अंडा भजिया आणि एक राजू भजिया. जे की हे राजू भजी आहे ते 4 नंबरमध्ये आणि 3 नंबरमध्ये अंडा भजी आहे.
तर आपल्याला तिथे जायचं होतं, पण आपण आता इथे आलो आहे. आणि असं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, आम्ही जसं झालो तसं. आणि त्यासाठीच ना डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या स्पॉट्सचे ना लिंक टाकलेले आहेत, तर डिस्क्रिप्शनमधूनच तुम्ही तिकडे जा. आणि जर आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत चालू आहे. आणि तुम्हाला मी त्या लोकेशनला जाऊन भेटतो. चला. तर मित्रांनो, आता आपण आपल्या करेक्ट लोकेशनला आलो आहे, जे की आहे राजू अंडा भजियावाला. आणि जे की आहे ना मिराज सिनेमाच्या आहे ना अगदीच म्हणजे बाजूला आहे. आणि शिवाजी महाराजांचा हा चौक आहे, हा मेन रस्ता आहे त्याच्यात आहे. तर आता आपण इथला अंडा वडापाव खाणार आहे. साधा वडापाव तर सगळ्यांनीच खाल्ला असेल, अंडा वडापाव काय हे आता आपण पहिल्यांदा बघणार आहे. चला बघूया. एक अंडा वडापाव दो ना. अंड्याचा वडापाव कधी खाल्लाय का? मी पण नाही खाल्लेला, तर बघूया कसं लागतं. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल अंडा वडापाव, जो की एक वेगळीच एकदम युनिक गोष्ट आहे. जे काही आलेले आहे आपल्यासोबत, त्याच्यासोबत ग्रीन चटणी आणि ही आपली नारळाची चटणी दिलेली आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे का, अंडं बॉईलवालं त्याच्यामध्ये बेसनमध्ये टाकलं आणि मी म्हणजे हे केलं आहे, तळलेलं आहे. आता सगळ्यात पहिलं तर पाव जरा आहे ना एकदम पण असं सॉफ्ट नाही, नॉर्मलच आहे. आणि मी वडापावसारखा खाऊ का असाच खाऊ, काय बोलतो? असं 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 एक घास खाऊ का वडापावसारखा? असं एक घास नको, वडापावसारखा खाऊ. वडापाव का नाव ठेवलंय? अंडा पाव आहे. हा तेच ते अंडा वडापाव. मला तर टेन्शन यायला लागले कसं लागेल. म्हणजे सीन कसं आहे माहिती आहे का, बॉईल अंडं जरा क्रिस्पी झाले आणि वडापावसोबत खातोय, म्हणजे पावासोबत खातो असं वाटतं. जर तुम्ही ह्याच्यात बघाल ना, मोस्ट ऑफ द चव आहे ना ह्या मसाल्याची येते. हा काळा मसाला जो त्यांनी टाकला आहे ना त्याची येते. सगळ्यात बेस्ट चव कशी येते माहिती आहे का, हे जे आहे ना, म्हणजे हे जे आवरण आहे ना त्यांचं आतमधून बघ नरम आहे आणि बाहेरून क्रिस्पी झालं, त्याच्यामुळे हे जरा क्रिस्पी चांगलं लागतं. आता आहे ना आपण जे मेन त्यांच्या चटण्या दिल्यात त्याच्यासोबत ट्राय करूया. ही ग्रीन चटणी एक नंबर, पुदिन्याची आणि कोथिंबीरची ही आहे ना अप्रतिम चटणी आहे, मस्त लागते. बेसिकली कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही हे जर या चटण्यांसोबत खाल्लं ना तर चांगलं लागते. नॉर्मली ना जो आपला मेन वडापाव असतो तोच मेन आहे, जो वडापाव आहे तोच बाप आहे. बाकी सगळी पोरं नाही, चिंदी आयटम आहे ते बाकीचे. तर मित्रांनो, ही जी डिश आहे ना ह्याच्या युनिकनेससाठी म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. पण नक्कीच मी या डिशसाठी ना येल्लो सिग्नल देईन. तुम्ही आलात तर कधीतरी ट्राय करू शकता, पण म्हणजे तुम्हाला म्हणजे सगळ्यांवरती डिपेंड करतं. येल्लो सिग्नल आहे माझ्याकडून. आता हे संपूयाने भेटूया नेक्स्ट लोकेशनला. चला. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो तिसऱ्या लोकेशनला, जे की पप्पू पुरी भाजी. म्हणजे इथं पुरी भाजी नाव ऐकूनच तुम्हाला समजलं असेल की ना पुरी भाजी फेमस आहे. पण सीन असं झालं आहे की आत्ता वाजलेत किती वाजलेत? 5 वाजलेत. 5 वाजता सगळं संपलं आहे. म्हणजे त्यांचं सेल सकाळपासून 5 वाजेपर्यंत चालू असतं. आपल्या नशिबाच खराब होतं, एक तर अंड्याचा तो शॉर्ट झाला, परत पुरी भाजी खायला तर ते पण भेटत नाही. आता पुढच्या लोकेशनवर तरी काय भेटतंय का बघूया. ह्याचं कधीतरी आपण नेक्स्ट टाइम रील वगैरे काढू. तर आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊ. चला. तर मित्रांनो, आता मी आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की किशोर पॅटीस. आणि इथले पॅटीस आणि गुलाबजामुन खूप फेमस आहेत. तर आता आपण त्याची ऑर्डर देऊया. भाई एक छोले पॅटीस हो ना, पाव. हाँ खाने का मस्तपैकी ती पॅटीस पाव मागितलेलं आहे. आणि कसे गरम गरम एकदम टिक्क्या बनत आहेत ना भाई, एक नंबर. मस्त गोल्डन ब्राऊन केलेत. आणि त्या साईडला आहे ना त्यांची छोलेची भाजी आहे. मस्त समोसे बिमोसे एकदम तळलेत, गरमागरम आहे. आता आपण खाऊया आणि बघूया कसं लागतं. तर मित्रांनो, आपल्या ना पॅटीस छोल्यासोबत आणि पाव आलेलं आहे. पॅटीसची जर साईज तुम्ही बघाल, हा काय साईज आहे. हे पॅटीस जे आहे ना हे बटाट्याचं आहे प्रॉपर. आणि याच्या आतमध्ये मस्त छोले वगैरे टाकून दिलेत, चटणे दिलेत त्यांनी गोड आणि तिखट टाकून. आता आहे ना प्रॉपर एक पॅटीस आपण तोडूया, असं मस्तपैकी मिक्स करू सगळं आणि एक प्रॉपर बाईट बनवूया. पाव जो आहे नेहमीप्रमाणे मी बोलतो
जरा ठीकच आहे, एवढं पण असं हे नाही. सॉफ्ट असला ना पाव की मजा येते खायला. आता हा एक पॅटीस. खाल्ल्या ना जर पहिली जर कशी चव आली असेल ना तर ती म्हणजे पॅटीसची. त्या पॅटीसचा बटाटा आणि जे फ्राय केलं ना त्याच्यामुळे ना त्या पॅटीसला एकदम मस्त अशी चव सुटले. आणि नंतर जो लागतो ना तो तिखटपणा, म्हणजे एक तिखट आहे. छोले जे आहेत ना ते मस्त तिखट बनवले त्यांनी. आणि त्याच्या आतमध्ये ज्या तिखट चटणी आणि गोड चटणी टाकले ना त्याचं पण एक प्रॉपर अशी चव लागते. छोले प्रॉपर शिजलेले आहेत, म्हणजे एकदम असे नरम नरम आहेत. असे वाटत नाहीत की कुठे शिजले नाहीत किंवा काय असं. जोपर्यंत जर छोले जर बरोबर शिजले असेल ना तर खाण्याची मजाच वेगळी आहे. आता एक मी फक्त रॉ बाईट ह्याची घेऊन बघतो. खरंच हे चांगलं आहे. ह्याची प्राईस किती आहे काय माहिती. बाय बाय. काका लय बिझी आहेत सध्या आणि काकांचे आहे ना म्हणजे पब्लिक पण गर्दी खूप आहे. बाय इसका प्राइस कितना है पॅटीस पाव? 50 का ना. 50 रुपयाची किंमत आहे. आणि 50 रुपयामध्ये जर तुम्ही ना एक पाव एक्स्ट्रा पाव लागला तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता. पण मस्त आहे. तुम्ही ये ना कमीत कमी 2-3 पाव तरी आरामात खाऊ शकता, एवढी ग्रेव्ही त्यांनी दिलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे. तर आता ह्याच्यासाठी माझ्याकडे नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. गुलाबजामुन आपण ह्याचे ट्राय करूया, कारण आम्हाला रेकमेंडेशन खूप लोकांचे आलेले गुलाबजामुन ट्राय कर. तर गुलाबजामुन आपण घेऊया आणि ट्राय करूया. तर मित्रांनो आपले गुलाबजामुन आलेले आहेत. 15 रुपयाचा एक पीस आहे. आम्ही 2 पीस घेतले, 30 रुपये झाले. आणि गुलाबजामुन जर बघितले तुम्ही तर आडवे गोल गोल असतात. हा आडवावाला आहे. आता एक तोडून बघूया. एकदम प्रॉपर असं गुलाबजामुनचे आहे ना. हा 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 हा. जर गुलाबजामुन जर बघितला ना तर प्रॉपर आतमध्ये पर्यंत आहे ना प्रॉपर असं शिजलेलं आहे. मस्त आहे. म्हणजे जे आतमधला जो टेक्स्चर आहे ना असं पिठूळ लागत नाही. एकदम प्रॉपर आतमध्ये पर्यंत त्याचा पाक वगैरे गेलेला आहे. आणि हे जे आहे ना 15 रुपये पर पीस आहे. तर मला तर खूप आवडला गुलाबजामुन. तर तुम्ही नक्की ट्राय करा. गुलाबजामुनसाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. ओव्हरऑल जर ह्या लोकेशनसाठी आणि डिशसाठी ग्रीन सिग्नल आहे. आता आपण संपूया भेटूया नेक्स्ट लोकेशनला. चला. तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला लोकेशन सांगायची विसरलो. हे जे आपलं गोल मैदान आहे ना तिथेच आपले 2 लोकेशन आहे. मगाशी आपण खाल्लं तो किशोर म्हणजे पॅटीस ते तिथे. आणि आता आपण जाणार आहे जय माता दी बटर पापडी चाट खायला, जे की इकडे आहे. तर आता आहे ना आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊयात. चला. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की जय माता दी. आणि इथला बटर पापडी चाट खूप फेमस आहे. तर आता आपण तो ट्राय करूयात. चला. एक बटर पापडी चाट. तर मित्रांनो आपलं बटर पापडी चाट आलेलं आहे. आणि हे जे बटर आहे ना हे त्यांनी म्हणजे फुल पाण्यामध्ये टाकलं. आणि त्याच्यामुळे मेन म्हणजे ना बटरने ना पूर्ण पाणी सोकून घेतलेलं आहे. आपण चहामध्ये डुबवल्यावर कसं चहा म्हणजे वडून घेतो तसा. खूप जास्त फ्लेवरफुल आहे. तिखटपणा, आंबटपणा आणि गोडवा खाल्ल्या जाणवतं. आणि वरून आहे ना तुम्ही जर चाटमध्ये बघाल तर शेवबिव टाकतात. ह्यांनी डायरेक्ट फरसाणाचं ते पापडी आणि ना शेव टाकले. आणि ना म्हणजे हा कॉम्बिनेशन आहे ना खूप वेगळं आहे. ह्या आधी पण आम्ही ना बटर पापडी चाट खाल्लेलं आहे, जे की चेंबूरच्या व्हिडिओमध्ये खाल्लेलं. जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर इथे आय बटनमध्ये येत असेल तो नक्की बघा. आणि मी मोस्टली बघितलं ना की सिंधी एरियामध्ये ना हा फेमस आयटम आहे बटर पापडी चाट. चेंबूरच्या पण सिंधी कॅम्पमध्येच तो भेटतो आणि मोस्टली दुसरीकडे कुठे भेटत नाही. मीठा नाईस. तुम्हाला लागेल तसं आहे ना तुम्ही पाणी वगैरे मागू शकता दादाकडे. अरे गर्दी इतकी आहे ना भाई, एकटेच आहेत आणि त्यांना उभं राहायला म्हणजे टाईम नाही, इतकी गर्दी आहे. आता गोड चटणी टाकली मगाशी जरा आहे ना खूपच तिखट होतं, त्यामुळे जरा आता गोड चटणी टाकल्यावर बघा. हा बायगा ना मजा हे होईना बाद. आत्ता प्रॉपर आहे ना चाट खाल्ल्यासारखं लागते. चाटमध्ये जोपर्यंत गोडवा नसेल ना तोपर्यंत चाट कंप्लीट नाही. मगाशी तिखट जास्त होतं. तुमच्यावरती डिपेंड करतं कसं खायचं तिखट गोड. मला तर जरा गोडवा असलेली म्हणजे जरा चांगली लागते. त्या बटर पापडी चाटची किंमत आहे ना 35 रुपये. आणि 35 रुपयासाठी ना वर ट्राय करण्यासारखी युनिक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही आलात ना तर इथं नक्की खा. आणि हे आता आहे ना बटर पापडी चाट आपण संपूया
आणि ना मी ऐकलं त्यांचा काहीतरी पाण्याचा शॉट आहे, तो पण पिऊया. दारूचा शॉट तुम्ही ऐकला असेल, पण आता आहे ना मिठा पाणी आणि तिखा पाण्याचा शॉट आपण पिऊया. हे जे पाणी आहे हे पचण्यासाठी, एक्सक्यूज मी, पाचन म्हणजे जे आत्तापर्यंत जे खाल्लं हे पाचन होण्यासाठी हे पाणी आहे, त्यांनी असं सांगितलं. आता हे ट्राय करूया. मस्त थंड थंड पाणी आहे. मसाला जो टाकलाय ना, डोळे बंद नाही झाले ना, ह्या पाण्याचा पैसा वसूल आहे. हा हा हा. एकदम शी प्रॉपर होणार हे पाणी पिल्यावरती, एकदम पचन बिचन टुपक. तर मित्रांनो, आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की आहे ना कुमार मटन हाऊस आहे. आणि इथला आहे ना किमा पाव खूप फेमस आहे, म्हणजे ऑलमोस्ट नॉनव्हेज डिशेस खूप फेमस आहे. आणि आपण आहे ना लोकेशनबद्दल जर बोललं तर उल्हासनगरमध्ये 2 नंबरमध्ये आपण. तर आता इथला किमा पाव आपण ट्राय करूया. चला बघू. अंकल किमा पाव मिळेल का? किमा पाव बनव एक. आता आपण किमा पाव मागवलं आहे, बघूया किमा पाव कसा लागतो. मस्तपैकी सिटिंग. किमा पाव बनतोय कसं ते बघतो पर्यंत. तर मित्रांनो, आपला किमा पाव आलेला आहे. मटणाचा किमा एकदम प्युअर. आणि तुम्ही याच्यावरती ना ती तर्री सुटलेली बघू शकता. त्याच्यासोबत त्यांनी कांदा, चटणी आणि लिंबू वगैरे दिलं आहे. सगळ्यात मेन म्हणजे लिंबू नव्हता दिला मागाशी, मी मागून घेतला आहे. जोपर्यंत लिंबू मारत नाही तोपर्यंत किमाला टेस्ट येणार नाही. पहिलं तर मी आहे ना किमाच फक्त ट्राय करतो. मटण शिजलेलं आहे, पीसेस येतात मटणचे. म्हणजे हे आहे ना कसं आहे माहिती आहे का, त्यांनी असं चॉप करून आहे ना मटण त्यांनी कापलेलं आहे. मशीनमध्ये त्यांनी मॅश नाही केलेलं, त्याच्यामुळे ना मटणाची चव येते प्रॉपर. आणि ना मेन म्हणजे ना मसाले, जे मसाले वापरले आहेत ना अप्रतिम वापरलेत. मस्तपैकी त्याचा मसाल्यांचा आहे ना म्हणजे प्रॉपर मसाल्यांची चव लागते. लास्टला एक तिखट पण आहे, जो की प्रत्येक किम्यामध्ये पाहिजे. ह्या का स्पेशलिटी है? सब स्पेशल, जो भी खाओ अच्छा ही सब। वो तो अभी देखा है कीमा पाव खा के, लेकिन सबसे ज़्यादा क्या बिकता है? सब बिकता है, जिसको उसकी चॉइस है, किसको क्या खाने का, कबाब खाने का, कोफ्ता खाने का। आता मस्तपैकी हा पाव आहे, पावामध्ये आपण किमा टाकूया. हा हा हा. भाई साहब, म्हणजे मटन किमा पावची आहे ना किंमत 110 रुपये आहे. आणि 110 रुपयाला ना वसूल आहे, वसूल. आत्तापर्यंत आहे ना खूप किमा पाव आपण खाल्लेत, सगळ्यात बाप किमा पाव मला आत्तापर्यंत हाच लागला. आता एक कांदा, ही चटणी आणि किमा पाव. भाई भाई काय ही चटणी काय आहे? भाई साहब, चटणीमध्ये जो चटणीची चव आहे ना भाई एक नंबर. पुदिन्याची चव येते, आंबट पण आहे चटणीला, कोथिंबीरची चव लागते आणि तिखट आहे. एक नंबर भाई. माझ्याकडून आहे ना मस्ट रेकमेंड आहे की तुम्ही इथे या आणि इथला किमा पाव ट्राय करा. माझ्याकडून आहे ना ह्या किमा पावला 110 रुपयाला डबल ग्रीन सिग्नल आहे भाई, तोडला आहे. हे जे किमा पाव आहे ना भाई तोडला, एक नंबर. आणि काकांनी जसं सांगितलं वेडनेसडे, त्याच्यानंतर फ्रायडे आणि संडेला ना सगळ्या डिशेस भेटणार. बेजा काय असेल, बेजा फ्राय सगळं. आणि बाकीच्या दिवशी आहे ना म्हणजे किमा पाव वगैरे तर भेटतच असतो, पण काय काय गोष्टी आहेत ते भेटू नाही शकणार. तर त्याच्यामुळे जर तुम्ही आला ना वेडनेसडे, फ्रायडे आणि संडेला या, कारण की ना खूप तुम्हाला गोष्टी खायला भेटतील. आणि तुम्ही इथं बघू शकता पॅटीज बिटीज भाई मजबूत काय काय. तर आता आपण आहे ना नेक्स्ट लोकेशनला भेटू. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे फालुदा खायला, म्हणजे आता शेवटचा पार्ट आहे. तर आपण गोडने एंड करतो. तर आता आपण आलो आहे आशा फालुदा आणि आईस्क्रीम अँड स्वीट्समध्ये. आणि आहे ना ते गोल मैदानच्या आसपासच आहे, त्याचं पण लोकेशन आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे, तर तुम्ही तिथून नक्की बघा. आणि आता आपण इथला फालुदा ट्राय करूयात. चला. 2 प्रकारचे फालुदे आहेत, महाराजा आणि झरमन. आता ह्याच्यात दोघांमध्ये सेमच आहे, फक्त इथे काय महाराजामध्ये एक स्पेशल स्कूप आहे, इथे 2 स्पेशल स्कूप आहे. इथे 2 प्लेन स्कूप आहे, इथे 1 प्लेन स्कूप आहे. मग डिफरन्स थोडा आहे, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता.
आपला महाराजा फालुदा आलेला आहे आणि जसं की महाराजा फालुदा नाव आहे ना भाई, प्रेझेंटेशन पण तसं आहे. आता हा फालुदा 140 रुपयाचा आहे. जर तुम्ही खारघरची जर व्हिडिओ आत्ता रिसेंटली टाकली ती बघितली नसेल ना तर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये आपण 120 रुपयाचा फालुदा खाल्लेला एवढ्याशा वाटीमध्ये. भाई ह्याला फालुदा बोलतात. आता ह्याच्यामध्ये तर मेकिंगमध्ये तुम्ही बघितलं वरून आहे ना त्यांनी अशी रबडी वगैरे टाकले. त्याच्यानंतर आहे ना खाता खाता मी बोलतो 3 स्कूप वेगळे टाकलेत. पहिलं तर हा त्यांचा स्पेशल स्कूप. वरून आहे ना मनुके, परत बदाम बिदाम आणि आहे ना ही कुल्फी आहे, मावा कुल्फी. भाई काय एक नंबर आहे. ह्याच्यामध्ये ना 3 वेगळे स्कूप टाकलेत. एक तर प्लेन, दुसरे दादा याच्यात कोणते आहेत? प्लेन, बटरस्कॉच, एक व्हॅनिला, एक बटरस्कॉच आणि आहे ना एक कोणतं तरी स्पेशल आहे त्यांचं. तर भाई अप्रतिम आहे. जसं की दादांनी सांगितलं मिक्स करून फालुदा खाल्ल्याशिवाय मजा नाही. म्हणजे फालुदा कशाला बोलतात, सगळं मिक्स करून जेव्हा बनतं तो आपला फालुदा मेन. तर आता आपण सगळ्या गोष्टी मिक्स करूया. हा 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 हा. म्हणजे जर तुम्ही जर नुसतं खाल्लं ना तर तुम्हाला एका गोष्टीचीच चव लागणार. म्हणजे जर रबडीचीच लागेल किंवा एखाद्या फ्लेवरची लागेल. पण मिक्स केलं ना भाई, सगळ्या गोष्टी मिक्स केल्यावरती एक नंबर लागेल. एक नंबर आहे रे भाई. 140ला ना हा फालुदा वर्थ आहे. माझ्याकडून आहे ना नक्कीच ग्रीन सिग्नल आहे फालुद्यासाठी. अप्रतिम. मित्रांनो आत्ता मी घेतलेला महाराजा फालुदा, हा महाराजा फालुदा जितका बाप होता ना ते आम्हाला राहवलं नाही की जर्मन फालुदा कसा, जर्मन नाही झर्मन फालुदा कसा असेल हे आम्हाला समजत म्हणजे कळायचंच बंद झालं. तर ते बघण्यासाठी आम्ही घेतलेला आहे झर्मन फालुदा, त्यांचा स्पेशालिटी तुम्ही बघू शकता. आणि आता हा आपण ट्राय करणार आहे. त्याच्यावरती पण आहे ना त्यांनी फुल भरून टाकलं आहे. फक्त मला एक नाही कळलं हे खाली काय टाकले त्यांनी काय माहिती. मिक्स करायला गेलं की पडणार सगळं. बोलून मला वाटत नाही हे मिक्स होईल. आपण आहे ना असं खालून हळूहळू ट्राय करू. सगळ्यात बाप तर ना गोष्ट भाई रबडी आहे यांची. नुसतीच रबडी दिली ना मला मी तरी पण खाईन. नुसती रबडी. डिफरन्स आता हे खाली काहीतरी पण हे खालचं खाणार कसं बघ. सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये ना जरा वेगळे फ्लेवर्सचे स्कूप आहेत. आणि ना घसा खराब होण्याची माझी शक्यता वाटते. हे खाली पडते. भाई नाद आहे हा फालुदा पण. म्हणजे ना सीन कसं माहिती का, तो पहिला क्रीमी होता, हा पण क्रीमी आहे. फक्त ना मला वाटतं ना ह्याची साईज जरा जास्त आहे, क्वांटिटी जास्त आहे, स्कूप जास्त दिले त्याच्यामध्ये. आणि ना सीन कसं आहे माहिती आहे का, फ्लेवर्सचं फक्त फरक आहे. मागाशी फ्लेवर जरा वेगळे होते, आत्ताचे फ्लेवर जरा वेगळे आहे. पण फालुदा आहे ना भाई, तुम्ही कोणता पण खावा, महाराजा खावा किंवा जर्मन खावा, बाप फालुदे आहेत कोणते पण खाल्ले तरी. तर दोन्ही फालुद्यांना माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे. आणि दोन्ही फालुदे तुम्ही पण बघितले, मी पण ट्राय केले. दोन्ही फालुदा ऑलमोस्ट सेम आहे. 140 रुपयाचं महाराजा होता, 160चा जर्मन होता. मला जी टेस्ट आवडली ना भाई, खरं सांगतो महाराजाची आवडली. जर्मन पण चांगलं आहे नो डाऊट, पण प्रत्येकाच्या आपल्या टेस्टवरती डिपेंड आहे. मला महाराजा आवडला, मी तर तुम्हाला रेकमेंड करेन की महाराजा खावा. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचा फेवरेट फालुदा कोणता आहे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.